नमस्कार, मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती अनेक विषयाचे व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहतात आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरत आहात। अद्यापही आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। विद्यार्थ्यांनो, आपण माझ्या चॅनलवर जा, चॅनलवर गेल्यानंतर प्लेलिस्टवरती क्लिक करा। प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझे अनेक विषयाचे व्हिडिओ त्या ठिकाणी दिसतील, ते सुद्धा तुम्ही जरूर पहा। स्पर्धा परीक्षा असेल, अनेक विषयाचे व्हिडिओ आहेत, त्याचा तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता आणि इतरांना सुद्धा शेअर करू शकता। तर यामध्ये इयत्ता 12वीची ही प्रश्नपत्रिका आहे। निश्चितपणे आपण याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता या प्रश्नपत्रिकेचा आणि सोडू शकता। मी आपल्याबरोबर ही प्रश्नपत्रिका दर्शवत असताना काही गोष्टींची चर्चा करणार आहे, जी चर्चा तुम्हाला त्या ठिकाणी बोर्डाचा पेपर लिहिण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे। पहा, प्रश्न पहिला अ आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा। फक्त तेवढा शब्द न लिहिता पूर्ण विधान तुम्हाला लिहायचे, 5 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न त्यामध्ये आहे, आफ्रिका खंडाला वळसा घालणारा टिंबटिंब हा पहिला दर्यावर्दी होता। 4 पर्याय दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 2, स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब यांनी तयार केला, यालाही 4 पर्याय आहेत। प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांनी इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम टिंबटिंब प्रकरणात आला, 4 पर्याय आहेत त्याचे पण। क्रमांक 4, राजाराम मोहन रॉय यांनी टिंबटिंब प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले, तर त्या ठिकाणी त्याचे 4 पर्याय आहेत। 5, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब होते, 4 पर्याय आहेत। तर 5 सोडवायचे आहेत, पैकीच्या पैकी गुण या प्रश्नामध्ये तुम्हाला मिळतील। ब, पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। गुण 3 आहेत, तर त्याच्यामध्ये 1 अ गट, ब गट, अ गटामध्ये अ ब क ड दिलेले आहेत आणि त्याच्यासमोर दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे। त्यानंतर क्रमांक 2, याच्यामध्ये सुद्धा अ गटामध्ये 4, ब गटामध्ये 4 त्या ठिकाणी दिलेले आहेत, आपण ते लिहू शकता। आणि तिसरा त्या ठिकाणी आहे अ गट, ब गट, त्यामध्ये सुद्धा 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत। अशा पद्धतीनं हे लिहायचे आपल्याला। प्रश्न क्रमांक 2 आहे, ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा। गुण 3 आहेत। पहिला प्रश्न आहे, कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे। 2, 1942 मध्ये स्थापना झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र। 3, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान। अशा पद्धतीचे 3 प्रश्न लिहायचे, ते 1-1 गुणासाठी आहे तुम्हाला। ब आकडा दिलेला आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा। गुण 3 दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, 20व्या शतकात वसाहतीमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीत उदयाला आल्या कारण। अ आहे, युरोपीय देशांनी वसाहतीवर खूप अन्याय केला होता। ब, वसाहतींचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होते। क, शिक्षणामुळे वसाहतींना स्वातंत्र्य, समता, न्याय इत्यादी जीवनमूल्याची ओळख झाली। आणि ड, लष्करीदृष्ट्या वसाहती आता स्वतंत्र झाल्या होत्या, हे आपण सांगू शकतो। दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या चार्ल्सने मुंबई वेस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले, कारण। अ, कंपनीकडून राजाला जास्त भाडे मिळणार होते। ब, ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी हे बेट हवे होते। क, या बेटाच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायला त्या मानाने उत्पादन कमी येत असे। ड, दुसरा चार्ल्स मुंबई येऊन स्वतः कारभार करू शकत नव्हता। अशा पद्धतीचे पर्याय आहेत। आणि तिसरा प्रश्न त्यामध्ये आहे, कारण। डॉक्टर आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, कारण। अ, तळ्याचे चवदार पाणी सर्वांनाच प्यायचे होते। महाड हे तळे खाजगी मालकीचे होते। समाजातील प्रतिष्ठांनाच हे पाणी पिण्याचा अधिकार होता। आणि ड, सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असावेत,
ही त्यांची भूमिका त्या ठिकाणी होती. नंतर प्रश्न क्रमांक 3 पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला दिसेल नकाशा दिलेला आहे भारताचा. एक आकडा पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या. 2 मध्य भारतातील मराठा घराणी व त्यांची सत्ता कोठे होती ते लिहा. 3 मराठा सत्तेचा विस्तार उत्तर व दक्षिण दिशेला कुठपर्यंत झाला होता. 4 भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्ट्यांवर इंग्रजी वसाहती कोठे होत्या. तर हा नकाशा या ठिकाणी आहे आणि नकाशा जर निरीक्षण तुम्ही केलं तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे त्या ठिकाणी मिळतील आणि 4 पैकी 4 गुण त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतील. त्यानंतर पुढे दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करायचे. कोणतेही 2 गुण 4 दिलेले आहेत. पहिलं संकल्पना चित्र आहे साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे. तुम्हाला तिथं 4 बॉक्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये योग्य ते शब्द तुम्हाला लिहायचे, उत्तर लिहायचे आणि ते संकल्पना चित्र पूर्ण करायचे. दुसरा प्रश्न आहे मुंबईमधील बेट. मुंबई, वडाळा, माझगाव अशा पद्धतीचे 3 दिलेत आणि 4 रिक्त जागा आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वृत्तपत्र कोणते. तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 बॉक्स दिलेले त्याच्यामध्ये ते लिहायचं आहे आणि संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 पुढील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 गुण 6 म्हणजे 2 गुणांना 1 टिप त्या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला एक पाठभर उत्तर याचं लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न पहिला युरोपातील धातुविज्ञान. 2 अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध. 3 सत्यशोधक समाज. 4 प्रतिसरकार. 5 जहाल विचारसरणी. अशा पद्धतीचे हे पर्याय आहेत. प्रश्न क्रमांक ब आहे. त्याच्यामध्ये पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 गुण 6 आहेत त्याच्यामध्ये आणि 1 आकडा दिलेला आहे. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. दुसरा आकडा आहे युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. 3 भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते. 3 पैकी 2 सोडवा. 1 प्रश्न सकारण लिहायला 3 गुणासाठी त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5 खालील विधानावर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 2 गुण 6. 1 आकडा औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयाला आला. 2 मराठी सत्तेचा धोरण वसाहतवाद विरोधी होते. 3 1857च्या स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. तर याच्यापैकी सुद्धा 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न 6 आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 दिलेले आहेत. कोणताही 1 लिहायचे. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1 डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिलेत. 2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा. असा तो प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न 7 खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायची. कोणतंही 1 आणि 1 प्रश्न 5 गुणांना आहेत. पहिला प्रश्न आहे वसाहतवादाचे वसाहतीवर झालेले परिणाम स्पष्ट करा. 2 पर्याय दिलेत. वसाहतवादाचे इष्ट परिणाम. वसाहतवादाचे अनिष्ट परिणाम. दुसरा आकडा आहे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. धार्मिक कारणे आणि आहे आर्थिक कारणे. तर अशा पद्धतीनं हा संपूर्ण पेपर तुम्ही लिहा आणि चांगले गुण मिळवा. प्रथम सत्र परीक्षासुद्धा बोर्डाच्या परीक्षाप्रमाणेच दिली तर तुम्हाला बोर्डाचा पेपर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगला जाईल. तुर्तास आपण इथेच थांबूया. पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच मी आपल्या समवेत येईल. धन्यवाद.